नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. चैत्र नवरात्री ही 19 तारखेपासून सुरू झाले आहे. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्री साजरी करत असतो, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री ही सुद्धा साजरी केली जाते. या चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची असते. त्यांची अखंड कृपा आपल्या घरावर राहण्यासाठी या चैत्र नवरात्रीमध्ये त्यांची सेवा, पूजा आपल्याला करायची असते. बरेच जण चैत्र नवरात्री ही सुद्धा साजरी करत असतात. म्हणजेच घटस्थापना करत असतात. अखंड दिवा लावला जातो. तर या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे. तर कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही सेवा करा किंवा नका करू, चैत्र नवरात्री पाळा किंवा नका पाळू, तरीही आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये काही नियमांचे पालन हे आपल्याला करायचे आहे. कारण ज्याप्रमाणे शारदीय नवरात्री आपण साजरी करत असतो आणि ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रीला जितकं महत्त्व आहे, त्याचप्रमाणे या चैत्र नवरात्रीला देखील महत्त्व आहे. आणि ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये नियम पाळतो, त्याचप्रमाणे या चैत्र नवरात्रीत देखील आपल्याला नियमांचे पालन हे करायचे आहे. चैत्र महिना हा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो. म्हणून काही नियम हे आपल्याला पाळायचे आहे. तुम्ही घटस्थापना केली किंवा नाही केली तरीही तुम्ही सेवा करू शकता. या नवरात्रीमध्ये, या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला एकतरी दुर्गा सप्तशती पाठ हा तुम्ही करू शकता. अतिशय प्रभावी ही सेवा आहे. चैत्र नवरात्रीमध्ये देवीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळेच आपल्याला या नवरात्रीमध्ये, या 9 दिवसामध्ये देवीची सेवा करायची आहे. त्यासोबतच संध्याकाळी या 9 दिवसामध्ये घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नका आणि संध्याकाळी घराचा दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे, थोडा वेळ का होईना. या 9 दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. या 9 दिवसाचा काळ हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या 9 दिवसामध्ये आपल्याला काळे वस्त्र देखील परिधान करायचे नाही. आणि जर तुम्ही सेवा करत असाल तर साडी घालून तुम्ही देवीची सेवा करा. तसेच देवीला चामडं चालत नाही, त्यामुळे या 9 दिवसामध्ये तुम्ही लेदरची चप्पल किंवा पर्स, या ज्या काही लेदरच्या वस्तू आहेत तर त्या वापरणं टाळा. त्यासोबतच कुलदेवीच्या दर्शनाला जर या 9 दिवसामध्ये तुम्हाला शक्य असेल तर अवश्य जा. आणि तुम्ही गेले तर त्या दिवशी तुम्ही उपवास हा नक्की करा. तुमच्या शरीराला झेपवत असेल तरच तुम्ही उपवास करा, नाहीतर तुम्ही फक्त सेवा केली किंवा देवीची ओटी देखील तुम्ही तिच्या मूळ ठिकाणी जाऊन भरू शकता. त्यासोबतच आपल्याला या 9 दिवसामध्ये घरातील वातावरण शांत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण, कटकट होणार नाही, कोणतेही अपशब्द बोलले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासोबतच आपल्याला या 9 दिवसाच्या काळामध्ये कोणालाही दुखवायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही. त्यासोबतच आपल्या घरासाठी नक्कीच तुम्ही या गोष्टी करा. त्यासोबतच या 9 दिवसाच्या म्हणजे चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणी सवाशण स्त्री आली तर तिला तसेच जाऊ देऊ नका. तर तिला काहीतरी खायला प्यायला द्या आणि त्यासोबतच जाताना तिला हळदी कुंकू अवश्य लावा. अगदी कोणीही सवाशण स्त्री आली तरीही तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे. त्यासोबतच या 9 दिवसामध्ये अन्न वर्ज्य करा. तसेच मांसाहार, मद्यपान या 9 दिवसामध्ये करू नका. या 9 दिवसामध्ये देवीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो, त्यामुळे काही वाईट परिणाम होऊ नये त्यासाठी आपल्याला या गोष्टींचे पालन करायचे आहे, या नियमांचे पालन करायचे आहे. तुम्ही सेवा करू शकता, श्री सूक्तमचं पठण करू शकता, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता, दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. त्यासोबतच रामरक्षा देखील आवर्जून तुम्ही पठण करा. रामरक्षा हे स्तोत्र खूप प्रभावी आहे. यामुळे घरामध्ये जर तुम्ही हे पठण केलं तर घरातील नकारात्मकता नष्ट होते. मनामध्ये कसलीही भीती असेल, दडपण असेल तर ते नष्ट होते. मुलांचा चिडचिडपणा होत असेल तर तो देखील कमी होतो. तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही श्रवण देखील करू शकता. यासोबतच मारुती स्तोत्रमचे पठण करा. सेवा जमत नसेल तर तुम्ही नामस्मरण देखील करू शकता. कुलस्वामिनीची, स्वामींची सेवा करू शकता, नामस्मरण करू शकता. अतिशय महत्त्वाची ही देखील नवरात्री आहे. तर आवर्जून या चैत्र नवरात्रीमध्ये देखील तुम्ही या काही गोष्टींचे पालन करा, सेवा करा.